आपका जो देश में आंदोलन लोगों को दिखाने की कोशिश करता है, आज उसी को इस देश के चौकीदार को यहाँ रास्ते को उतरना पड़ता है। डिजिटल मीडियाचा आवाज दाबणारा निषेध असो. पावरचा गलत इस्तेमाल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. पावरचा अतिरिक्त अधिकार कारवाई झालीच पाहिजे. यहाँ पर डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी की प्रतिमा को माल्यार्पण किया गुन्हे पाठवण्याचे त्यांना धमकी येतात, त्यांच्यावरती कोणता गुन्हा दाखल होत नाही. असा काहीतरी गुन्हा दाखल करा की कोणी पत्रकाराला धमकी जरी दिली तरी त्याच्यावर 353 गुन्हा दाखल झाला पाहिजे. तेव्हाच पत्रकारिता सुरक्षित राहील, तेव्हाच कडक कायदे होतील, तेव्हाच ते लोक निष्पक्षपणे निर्भीडपणे या देशातील, या राज्यातील आणि या प्रत्येक ठिकाणातील ते न्यूज कव्हर करू शकतील. त्यांच्या मनामध्ये निर्भयपणा राहील की कुठेतरी आजसाठी कायदा आहे. आज खरंच पत्रकारितेसाठी कुठलाही कायदा नाही आहे त्यांच्या संरक्षणासाठी, म्हणून या प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आज आमच्या सर्व आंबेडकरी संघटना या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही भीम आर्मी तर्फे सुद्धा या ठिकाणी आलेलो आहोत आणि आमचे चंद्रशेखर आझाद यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की जेही इन्फ्लुएन्सर आहे, जेही पत्रकार आहे, ज्यांच्यावरती अशा प्रकारच्या गोष्टी होऊन राहिल्या, त्यांच्यावरती हल्ले होऊन राहिले, त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल होत आहेत, त्यांच्या विरोधात त्यांच्यावरती गुन्हे होत आहेत, त्यांच्या सपोर्टिंगला भीम आर्मी आणि चंद्रशेखर आझाद 100% हा प्रश्न त्या संसदेमध्ये उचलणार आहे की पत्रकारांना सुद्धा त्यांच्या संरक्षणासाठी कायदे त्या ठिकाणी लोकसभेत झाले पाहिजे, केंद्र सरकारकडून झाले पाहिजे. तेव्हा कुठे आम्हाला आणि आमच्या पत्रकारितेला सन्मान मिळेल, तेव्हा कुठे आमची पत्रकारिता या ठिकाणी आपल्याला निर्भीडपणे निष्पक्षपणे करता येईल. आणि भविष्यात अशा पद्धतीनं त्यांना त्यांचे खुलासे करायचे असतील तर करावे. आणि एवढंच नव्हे तर ज्या कारवान मॅगझिननी गडकरीची पोलखोल केली, याला जे मांस विक्रीचा व्यवसाय करणारा म्हणून जे दाखवलं, त्याच्यात त्यांनी सर्व मुद्दे मांडलेत, त्याचे सत्य परिस्थिती मांडली. जर गुन्हे दाखलच करायचे असतील तर त्यांच्यावर दाखल करून दाखल करावे. आणि या सर्वसामान्य जनतेत ज्या गोष्टी पसरवतात त्या पसरवण्यापासून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू नये. असं जर झालं तर बहुजन समाज पार्टीसुद्धा, कारण आम्ही मुकेश मोहनचं समर्थन केलेलं आहे, मुकेश मोहननी काही वाईट केलेलं नाही. आणि मग सर्वसामान्य त्याच्यापासूनची जी सामान्यपर्यंतची जी रिया आहे, कारण आता मुकेश मोहन हे मोठं नाव आहे आणि मोठ्या माणसांनी ज्याला मोठं समजलं जातं तसा मोठ्या माणसांनी त्याच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. त्याच्यामुळं मोठं प्रकरण, त्यांच्या मायच्या मासाचं प्रकरण हे देशभर चर्चेत आलेलं आहे. आम्ही त्या घटनेचा, त्यांनी दाखल केलेल्या गुन्ह्याचा निषेध करतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत. त्या संपादकांना खरेदी करण्याचं काम हे करायचे, नव्हे तर मोठमोठे जे काही मीडिया हाऊस आहेत ते यांनी कॉर्पोरेट हाऊस आहेत, त्यांना या शासनाने विकत घेतलं नव्हे तर त्यांचे जे काही मालक होते त्यांना राज्यसभेवरही पाठवलं आणि त्यांना मीडिया हाऊसला शेकडो करोडो रुपये आणि शेकडो एकर जमिनी दिल्या आणि म्हणून मग ते खोदी मीडिया ठरले. अशा वेळेस आमच्या हातात असलेला मीडिया, आमच्या मोबाईलमध्ये असलेला मीडिया आम्ही वापरला आणि तो वापरू नये, यांना एक्सपोर्ट करू नये, यांचे कपडे उतरवू नये, तर यांचा भ्रष्टाचार समोर येऊ नये म्हणून यांनी मात्र मुस्कटदाबी करण्याचं काम केलं. त्याला आता बहुजन समाजातली फुले शाहू आंबेडकरी परिवर्तनवादी मंडळी आहे
जे भारतीय संविधानाला मानतं, जे संविधानाच्या विरोधात जे शासन चालतं, सत्ता चालतं, त्यांचा निषेध करण्यासाठी आणि त्यांनी जी मुस्कटदाबी केली ती मुस्कटदाबीचा मुक्त करण्यासाठी आणि हा जो एकटा मोहन नव्हे तर हा जो मुकेश मोहन नसतानाच विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांचे की तुम्ही एक फुटपाथ करून हा अपेक्षा सहन करून टप्प्याटप्प्याने आजच्या टप्प्यावर गेलेल्या त्या पत्रकारावर 50 कोटी रुपयाची मान आणि दावा टाकण्याची ताकद या नागपूरच्या शहराने या देशाच्या जनतेने तुम्हाला दिलेली आहे. मग तुम्ही आज किंवा रात्री तर येणाऱ्या प्रत्येक रात्री आपला विवेक जागृत करून हा विचार करावा की खरोखर अवकाश आहे का त्या पत्रकारांची. तुम्हाला जर का नाही 50 कोटीचा दावा दाखल करायचा असेल अडाणीवर करा, अंबानीवर करा की ज्यांनी किती घोटाळे केलेले आहेत, ज्यांनी किती अब्ज कोटी जंगल जमीनची लूट केलेली आहे. या देशामध्ये 7 लाखपेक्षा जास्त शाळा बंद झालेल्या आहेत. गोरगरिबांच्या शिक्षणाचा हक्क निर्भूत केलेला आहे, बंद केलेला आहे. नागपूरच्या महानगरपालिका, नागपूरच्या जिल्ह्याच्या शाळा या बंद झालेल्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं की जो शिक्षण ग्रहण करेल तो मागासवर्गीय कुटुंबाशिवाय राहणार नाही. मग गडकरी साहेब आपण खासदारच नागपूरचे, या देशाचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांना आव्हान आहे का तुम्ही वाघासारखी जनता, वाघासारखे विद्यार्थी येणाऱ्या काळामध्ये हा देश, हे राज्य, हे नागपूर शहर हे प्रतिभा संपन्न चालवण्याची का नाही नवीन पिढी तयार करण्याची तुमच्यावर नैतिक जबाबदारी आहे. जर शिक्षणाचे दार तुम्ही जर बंद करत असाल, ही सत्याची बाजू मांडत असेल, त्यांच्यावर दडपशाही करत असाल तर हे योग्य नाही. सत्ता येते आणि जाते. जे सत्ता प्रतिनिधी काळ राहते त्याच्यामध्ये असंतोष जास्त पद्धतीने होत असतो आणि मग ते सत्ता विस्कळीत होत असते. मित्र असतात त्या टाकण्याचं काम करतो. मित्रांनो, सोशल मीडिया हा, कारण इथला इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया हा प्रस्थापितांचा गोदी मीडिया झाला आहे. हे इथलंच मीडिया सांगतं की हा गोदी मीडिया आहे आणि गोदी मीडियात या गोष्टी येत नाही. म्हणून फुले शाहू आंबेडकरी विचारांची जी मंडळी आहे, ज्याला आम्ही बहुजन म्हणतो, तर हे बहुजन पत्रकार मात्र आता फुले शाहू आंबेडकरी विचार